नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बालभारती पाठ्यपुस्तकातील धडा क्रमांक 8 माय या पाठात तुमचं स्वागत आहे। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बालभारती पाठ्यपुस्तकातील धडा क्रमांक 8 शिकणार आहोत। या पाठाचं शीर्षक आहे माय। माय या पाठाचा हा सेशन क्रमांक पहिला आहे। माय ही एक कविता आहे आणि या कवितेचं आज आपण स्पष्टीकरण पाहणार आहोत। सुरुवातीला आपण या कवितेचे जे कवी आहेत त्यांचा संक्षिप्त परिचय पाहून कवितेला सुरुवात करूया। तर सगळ्यांनी पाठ्यपुस्तक काढायचं आहे। काढलं का सगळ्यांनी पुस्तक पान क्रमांक 28 काढायचा आहे। काढलं का सगळ्यांनी पुस्तक पान क्रमांक 28 काढायचा आहे। कवितेच्या खाली आपल्याला कवीचा संक्षिप्त परिचय दिलेला आहे। माय या कवितेचे कवी आहेत स ग पाचपोळ। त्यांचा जन्म 1950 या साली झालेला आहे आणि मृत्यू 2005 या वर्षी झालेला आहे। काव्य रसिकांच्या मनाला भुरळ घालणारे प्रसिद्ध कवी म्हणून त्यांची ओळख आहे। SES कनिष्ठ महाविद्यालय साखरखेर्डा येथे मराठी व समाजशास्त्र विषयाचे प्राध्यापक म्हणून ते कार्य करत होते। स ग पाचपोळांची कविता हा त्यांचा कविता संग्रह प्रसिद्ध आहे। या कवितेमध्ये कवी स ग पाचपोळ यांनी एका अशिक्षित आईची मुलाच्या शिक्षणासाठी रात्रंदिवस कष्ट करण्याची तयारी आणि आईविषयी मुलाला वाटणारी कृतज्ञतेची भावना याचे चित्रण कवीने समर्पक शब्दात या कवितेतून व्यक्त केलेले आहे। चला तर सुरुवातीला आपण ह्या कवितेचं सस्वर वाचन करूया। कविता क्रमांक 8 माय। ऐका, म्हणा, वाचा। कवितेचं आपण अगोदर सस्वर वाचन करून घेऊया। हंबरून वासराले चाटते जवा गाय, तिच्यामध्ये दिसते मले तवा माही माय, तिच्यामध्ये दिसते मले तवा माही माय, फन काट्या चायले माय जाये राणी, पायात नसे वाहन साधे हिंडे अनवाणी, इचू काट्याले भीतीचा मोजत नव्हता पाय, तिच्यामध्ये दिसते मले तव्हा माही माय, तव्हा माही माय, सुट्टीमध्ये जवा मी येत होतो घरी, उसन पासन आणून खाऊ घाले नाना परी, करू नको घाई म्हणे पोटभर खाय, तिच्यामध्ये दिसते मले तवा माही माय, तव्हा माही माय, बाप महा रोज लावे मायच्या माग टुमणं, बस झालं शिक्षण याच घेऊ दे हाती रुमणं, शिकून शानी कुठ मोठा साहेब होणार आय, तिच्यामध्ये दिसते मले तवा माही माय, तवा माही माय, माय म्हणे तुम्हाले माया गयाची आहे आन, भलत सलत सांगून त्याचे भरू नका कान, भरून येत डोळ्यात तिच्या तापी पूर्ण माय, तिच्यामध्ये दिसते मले तवा माही माय, तवा माही माय, बोलता बोलता एकदा तिच्या डोळ्यात आलं पाणी, म्हणे कवा दिसन सांग मले राया राणी, या डोळ्यानं पाहिन रे मी दुधावरची साय, तिच्यामध्ये दिसते मले तवा माही माय, तवा माही माय, म्हणून वाटते मले तुई भराव सुखान ओटी, पुन्हा एकदा जन्म घ्यावा माय तुझ्या पोटी, अन ठेवावे माय घट्ट धरून तुये पाय,
तिच्यामध्ये दिसते मले तवा माही माय, तवा माही माय. हंबरून वासराले चाटते जवा गाय, तिच्यामध्ये दिसते मले तवा माही माय, तवा माही माय, तवा माही माय. विद्यार्थी मित्रांनो, फार सुंदर अशी ही कविता आहे. ही कविता आई या विषयावरती लिहिलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, कवितेचे वाचन झाल्यानंतर तुम्हाला समजलं असेल ही कविता आई या विषयावरती लिहिलेली आहे. आईबद्दल बोलावं इतकी मी मोठी नक्कीच नाही. आपण आईबद्दल जेवढं बोलावं तेवढं कमीच आहे. ही कविता वाचत असताना आपल्याला हिची भाषा थोडी अवघड वाटली. का? कारण की ही खानदेशी भाषेमध्ये अहिराणी या बोलीभाषेत लिहिलेली कविता आहे. आपण कवितेच्या ओळीनुसार त्याचा भावार्थ समजून घेऊया. कवी बघा आता मोठे झालेले आहेत आणि नोकरीच्या निमित्ताने अगोदर शिक्षणाच्या निमित्ताने ते आपल्या कुटुंबापासून लांब होते आणि आता ते नोकरीच्या निमित्ताने कवी आपल्या घरापासून कुटुंबापासून लांब आहेत. पण कधीतरी जेव्हा त्यांना वेळ मिळाला असेल तेव्हा ते गावी गेले असतील आणि गावी जेव्हा शेतामध्ये किंवा गोठ्यामध्ये त्यांनी गाईला पाहिलं आणि गाईला जेव्हा तिने आपल्या वासराबरोबर पाहिलं तेव्हा कवी काय म्हणतायत? हंबरून वासराले चाटते जवा गाय, तिच्यामध्ये दिसते मले तवा माही माय. आता बघा, जेव्हा कवीने गाईला आपल्या वासराला चाटताना पाहिलं, हमरून म्हणजे ओरडून. बघा आता गाईच्या ओरडण्याला आपण हंबरणे असे म्हणतो. हंबरून म्हणजे काय? हंबरणे म्हणजेच ओरडणे. वासराला म्हणजे गाईच्या बाळाला, गाईच्या बछड्याला आपण वासरू म्हणतो. आता आपण बघतो की नाही, गोठ्यामध्ये गाय जेव्हा आपल्या बाळाला, आपण गाईला जेव्हा तिच्या बाळासोबत पाहतो म्हणजे वासरासोबत पाहतो ना, तर बघतो की गाय एक विशिष्ट प्रकारे आवाज काढत असते आणि तिचं वासरू सुद्धा एक विशिष्ट प्रकारे आवाज काढत असतं. गाय आणि वासरू खूप वेळानंतर जेव्हा ते एकमेकांना भेटतात ना, तेव्हा ते त्यांचा आनंद व्यक्त करत असतात. मग त्या आनंद व्यक्त करत असताना ते विशिष्ट प्रकारचे आवाज काढत असतात, त्यांना आपण हंबरणे असे म्हणतो. आणि बघा, जेव्हा गाय असते ना आपल्या बाळाला प्रेमाने जवळ घेत असते तेव्हा ती तिच्या ना पूर्ण अंगाला चाटत असते जिभेने. जसे की आपण बघा खूप वेळानंतर आपल्या आईला भेटतो, मग आपल्या आई सुद्धा आपल्याला प्रेमाने जवळ घेते, आपले मुका घेते की नाही, पुन्हा आपल्या केसांवरनं हात फिरवते, आपल्याला कुरवाळते, म्हणजे ती सुद्धा आपल्यावरती प्रेम व्यक्त करत असते. मग जेव्हा आता कवी मोठे झालेले आहेत आणि अशाच रीतीने गाय आणि वासरूचं प्रेम पाहते ना, हंबरून वासराले चाटते जवा गाय, तिच्यामध्ये दिसते मला तवा माही माय. मग ह्या गायीमध्ये सुद्धा जेव्हा अशी गाय जी आपल्या वासराला प्रेमाने जवळ घेत आहे, चाटत आहेत, तर अशा गायीला पाहून मला माझी माय म्हणजे काय? आई. तिच्यामध्ये म्हणजे गायीमध्ये, मले म्हणजे माय, मला, तवा म्हणजे तेव्हा, माही म्हणजे माझी, माय म्हणजे आई. मग अशा ह्या गाय रूपी माऊलीमध्ये मला माझी खरोखरची माऊली, जिने मला जन्म दिलेला आहे, अशी माझी माऊली, अशी माझी माय, अशी माझी आई मला त्या गायीमध्ये दिसून येते. फन काट्या याचा येले माय जाये राणी, पायात नसे वाहन साधे हिंडे अनवाणी, इचू काट्याले भी तिचा मोजत नव्हता पाय. आता बघा, कवितेच्या ह्या ओळीमध्ये कवी काय सांगत आहेत की फन काट्या म्हणजे की जळण्यासाठी ज्या काट्या, लाकडं गोळा करायला जातो की नाही आपण, एचायला म्हणजे वेचायला. आता बघा, तुम्ही माहिती आहात की आपल्याला आता गावी सुद्धा खूप सुधारणा झालेली आहे. आपण चुली हा प्रकार गावी आता पाहत नाही, खूप कमी चुली पेटवल्या जातात गावी, पण आता गॅस शेगडी वगैरे आलेल्या आहेत. पण जेव्हा कवी सांगत आहेत की जेव्हा ते लहान होते ना, तेव्हा त्यांच्या गावी
चुलीचा सर्रास वापर केला जायचा आणि चूल पेटवण्यासाठी जळण्यासाठी लाकडांची गरज असायची. मग काट्या वगैरे लागायच्या, त्याच्यामध्ये जे सुकलेले झाडांच्या काट्या वगैरे लागायच्या. मग कवीची आई फणकाट्या वेचायला, म्हणजे अशा जळण्यासाठी जे लाकडं लागायची ना ती वेचायला जायची. कुठे जायची ती? राणी म्हणजे रानात, जंगलात. आता बघा कवी जे आपल्याला वर्णन करत आहेत या कवितेमधून ना, तेव्हा आपल्याला असं समजतं की कवीची जी परिस्थिती होती ती अत्यंत हालाकीची होती. त्यांची कदाचित स्वतःची अशी शेती असेल किंवा नसेल, पण आता आपण पाहतो की अधिकतर गावामध्ये जर स्वतःची शेती असेल तर त्यांचे जे काही झाडं जे असतात, जसे की कापूस लावलं जातं आणि मग जेव्हा ती कपाशी वेचणी वगैरे होते ना, तर त्याची ती काड्या वगैरे असतात त्या पिकाचे, ते सुकतात आणि मग ते किंवा मग ते काढले जातात आणि ते सुकवले जातात आणि सर्रास आहे ना खानदेशामध्ये जळणासाठी ह्या कपाशीच्या काड्या सुकवून त्या वापरल्या जातात. पण ती स्वतःची शेती असेल तर आपण स्वतःच्या शेतीमधल्या अशा लाकडं वगैरे वापरू शकतो, काड्या वगैरे वापरू शकतो. पण ज्यांची स्वतःची शेती नसेल तर मग असे लोक काय करतात, रानामध्ये, जंगलामध्ये किंवा कोणाच्या तरी शेतामध्ये जातात आणि अशी जळण्यासाठी लाकडं गोळा करून आणत असतात. मग जेव्हा कवीची आई रानामध्ये अशा लाकडं जळण्यासाठी लाकडं गोळा करायला जायची, तेव्हा पायात नसे वाहन म्हणजे पायात जी चप्पल आपण घालतो ना त्याला वाहन असं म्हटलं जातात. मग साधी हिंडणे, अनवाणी म्हणजेच काय, बिना चप्पलची. आता बघा आपण घराच्या बाहेर जर पडायचं म्हटलं तरी चप्पलशिवाय घराच्या बाहेर पडत नाहीत. आणि अशा परिस्थितीमध्ये कवीची आई जी होती ना, तर रानामध्ये, जंगलामध्ये बिना चपलेची अनवाणी इकडे तिकडे फिरायची. आता मग बघा शेतामध्ये तुम्हाला माहिती असतात काठी असतात, लाकडाचे काड्या असतात आणि मातीसुद्धा शेतातली माती उन्हाने पण तापलेली असते. तर म्हणजे ह्या ओळीवरून आपल्याला कळते की कवीची परिस्थिती लहानपणी, जेव्हा कवी लहान होते तेव्हाची परिस्थिती अत्यंत नाजूक होती, अत्यंत हालाकीची परिस्थिती कवीची होती. कवितेतील ह्या ओळीवरून आपल्याला नक्कीच समजत आहे की कवीच्या लहानपणीची जी त्यांची आर्थिक परिस्थिती होती ती नक्कीच हालाकीची होती. कारण की ज्या अर्थी त्याच्या आईजवळ पायात घालण्यासाठी चप्पल नव्हती, तर याच्यावरूनच आपण अंदाज लावू शकतो की कवीची परिस्थिती कशी होती. पायात नसे वाहन साधी हिंडे अनवाणी, इचू काट्याले भीतीचा मोजत नव्हता पाय. इचू म्हणजे विंचू. मग बघा आता शेतात गेल्यावरती अनेक छोटे मोठे असे प्राणी असतात, जीवजंतू असतात किंवा कीटक असतात की जे शेतामधल्या माणसांना चावून त्यांना वेदना होत असतात. मग जेव्हा कवीची आई शेतामध्ये जायची तर तिने कधी असा विचार केला नाही की मी हे काम करत असताना मला विंचू चावेल किंवा मी माझ्या पायात चपला नसल्यावरती मला काटे टोचतील. आता बघा आपण जर शेतात असं जरी गेलो तरी आपल्या चपलेमध्ये काटे वगैरे बरेचसे अशा गोष्टी असतात की ते चपलेमध्ये रुततात, तरी आपल्याला चप्पल असल्यावरती सुद्धा आपल्याला त्याचा त्रास होतो. तर कवीची आई बिना चपलेची म्हणजेच अनवाणी इंचू काट्यामध्ये ती शेतामध्ये लाकडं गोळा करण्यासाठी फिरायची. विचू काट्याले बी तिचा मोजत नव्हता पाय म्हणजे तिचा पाय, आपण बघा आता जर समजा शेतात गेलो तर चपलेमध्ये मोजत असतो किती काटे रुतलेत, किती दगडं रुतलेत, हे आपण मोजतो. पण तिचा मोजत नव्हता पाय म्हणजे तिच्या पायामध्ये असे असंख्य काटे रुतले असणार आणि तिला विंचू किंवा अन्य जीवजंतूंनी तिला चावा सुद्धा घेतलेला असेल. तर ह्या सगळ्या गोष्टींची कवी म्हणतात की मोजत नव्हता पाय म्हणजे त्यांची गणना, त्यांची मोजणी आपण करू शकत नव्हते. असे कष्ट कवीच्या आईने घेतलेले होते. कोणासाठी केलेले होते हे सगळे कष्ट? तर कवीसाठी. तर विद्यार्थी मित्रांनो, ह्या कवितेचा आपण भावार्थ इथे समजून घेतलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा रीतीने आपण ह्या कवीच्या संक्षिप्त परिचय पाहिला, कवितेचं सस्वर वाचन केलं आणि कवितेच्या पहिल्या 5 ओळींचा आपण अर्थ समजून घेतला. कविता आपण अजून सविस्तर रूपाने शिकणार आहोत, पण या पुढील भागामध्ये. धन्यवाद.